जी शिक्षा दिली ती कमी आहे, कारण की त्या व्यक्तीने त्याच्या जागी जर त्याची मुलगी असती तर त्या त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकलं असतं. मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या त्या व्यक्तीसोबत काय करायचं हे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी. रत्नागिरी जिल्हा सध्या एका महाराजाच्या बाईबाजीमुळे पूर्णपणे हादरून गेलाय. खेड तालुक्यामधील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल या ठिकाणी असलेल्या अल्पवयीन मुलीवरती वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता तसेच पॉस्को अधिनियमन अंतर्गत आता गुन्हा नोंदवण्यात आलाय. खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ती मुलगी मागील काही काळांपासून गुरुकुलमध्ये आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती. यावेळेला गुरुकुलमधील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज यांनी अनेकदा तिच्याशी लैंगिक वर्तन केलंय. सध्या त्या मुलीने आम्हाला अधिक माहिती दिली, पाहूया. मी 12 जूनला आध्यात्मिक वारकरी गुरुकुल भगवान महाराज कोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे 8 दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूममध्ये एकटी पोरगी असताना म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना ते रूममध्ये जायचे व कोणत्याही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी मला मिठी मारली, माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं. मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रितेश महाराजांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता. प्रितेश महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही, कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे. जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल, तुझ्या भावाला संपवण्यात येईल, तुला संपवण्यात येईल व तुला शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणालाच काही बोलायला नाही सांगितले. त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं. त्यांनी मला 7:30च्या दरम्यान विचारलं तर आणि नंतर आम्ही रात्री केस करायला इथं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला आलो खेडला. कोणाकोणावर केस दाखल केले? प्रितेश महाराज आणि भगवान महाराज कोकरे. अन्य कोणाच्या बाबतीत असं तिथं झाले किती? 2 पोरींसमोर झाले अजून त्यांनी आणि एक माझी बहीण. तक्रार नाही दिली त्यांनी दिली की नाही मला नाही माहिती. मी हे गुन्हा दाखल नाही केला तर जे माझ्याबरोबर घडले व इतर पोरींनी जे मला सांगितले तोच गुन्हा मी साहेबांच्या समोर दाखल केला की कोणत्या दबावावरून सांगत नाही. जो माझ्यासोबत घडले सगळं खरं प्रकरण आहे. अन्य ज्या मुली आहेत त्या समोर येणार आहेत का तक्रार देण्यासाठी? नाही, मला माहिती नाही. जी शिक्षा दिली ती कमी आहे, कारण की त्या व्यक्तीने त्याच्या जागी जर त्याची मुलगी असती तर त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकलं असतं. मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या व्यक्तीसोबत काय करायचं हे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी. खेड पोलिसांनी तत्परपणे कारवाई करून आता संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांना ताब्यात घेतले आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.